नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे। फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होईल। निदा खान 11 आणि 13 एप्रिलला 2 वेळा मुंब्र्यातील एका क्लिनिकमध्येही गेलेली। निदा खान वारंवार लोकेशन बदलतेय, पोलिसांना गुंगारा देतेय अशी ही माहिती आहे। काय घडतंय बघूयात। निदा खानच्या पतीची काल एसआयटीनं चौकशी केली। निदा खान नातेवाईकांकडे गेल्याची पतीची माहिती आहे। मात्र नातेवाईकांचे घर आणि फोन बंद असल्यानं निदाचा शोध लागला नाहीये। निदा खान वारंवार लोकेशन बदलून पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती आहे। मुंब्र्यातील ब्लॉसम क्लिनिकमध्ये निदा खान उपचार घेत होती। 11 आणि 13 एप्रिलला निदा 2 वेळा या क्लिनिकमध्ये गेली होती। निदा खाननं अस्वस्थ वाटत असल्याचं लीव्हसाठी पत्र देण्याची डॉक्टरला विनंती केली होती। डॉक्टर आझमी यांनी निदा खान गर्भवती असून तिला आठवडाभर आरामाची गरज असल्याचं पत्र लिहून दिलं। निदा खान पेशेंट मेरे पास 2 बार आई थी। अभी जस्ट स्टार्ट था उनका प्रेगनेंसी का, अर्ली प्रेगनेंसी। मंडे को आई वो मेरे पास कि मुझे थोड़ा प्रॉब्लम हो रहा है, पेट में दर्द वगैरह है, थोड़ा लीव चाहिए था ऑफिस से, ट्रैवलिंग में इश्यूज हो रहा है, थकावट हो रही है। लेटर में मैंने वही लिखा है कि शी इज प्रेग्नेंट और उसको गिडीनेस है, चक्कर आ रहा है, थकावट है, तो उसको 1 वीक का लीव चाहिए। नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी कलम लागू करण्यात आलंय। बलात्काराच्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कलमाचा समावेश झालाय। नाशिक प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग पुन्हा चौकशी करणार आहे। पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून नोंद केल्या जाणार आहेत। अहवाल केंद्र सरकारला सादर होण्याची शक्यता आहे। व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतराचा कट उघड झालाय। एसआयटी तपासात माहिती समोर आली आहे। आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग करण्यात आलंय। पीडितांना फसवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा वापर केल्याचा संशय आहे। आरोपी तौसिफ अत्तारनं पीडितेला इगतपुरीतील रिसॉर्ट आणि लॉजवर 1 ते 2 वेळा नेल्याची सूत्रांची माहिती आहे। या रिसॉर्ट आणि लॉजची लवकरच चौकशी होणार आहे।